दोन्ही संघातील खेळाडूंना एक चांगली स्पोर्ट्समॅनशिप आणि चांगल्या खेळाचं प्रदर्शन दाखवणं या व्यासपीठावर गरजेचं आहे. पंचांच्या प्रत्येक निर्णयाशी हुज्जत घालू नये ही विनंती. सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिली सर्व्हिस आहे ती वरुण यांच्याकडे आणि खराब डिफेन्स त्याचा पुरेपूर फायदा उचलला तो मुकेश यांनी. एक सुंदरशी प्लेस टाकून 1 लव अशी गुणसंख्या झाली आहे. 1 लव गुणसंख्येचा खातं बोलतोय. पहिला सेट प्रगतीवर आहे. 1 लव उत्कृष्ट फटका 2 ब्लॉकला मात करून बॉल मारला आणि पॉइंट भेटतो. आता मात्र एडीबीसी संघाला गुणसंख्येचा खातं बोलतोय. संघाचं 1 ऑल. परत एकदा अथर्व डापळे आणि उत्कृष्ट असा फटका मुकेश यांचा. पॉइंट भेटतो तो यंग बॉईज संघाला. 2 1 2 1 अशी गुणसंख्या. उत्कृष्ट फटका तेवढंच चांगला प्रत्युत्तर विनायकच्या स्वरूपामध्ये ब्लॉकिंगच्या स्वरूपामध्ये 8 नंबर जर्सी खेळाडू विनायक. पॉइंट भेटतोय यंग बॉईज संघाला. 3 1 अशी गुणसंख्या. चालू सामना संपल्यानंतर यानंतर होणारा दुसरा सेमीफायनल सामना तो म्हणजे भगवती वर्सेस संघर्ष सोमेश्वर. मायनस डिफेन्स पुरेपूर फायदा उचलला रवी आणि 11 नंबर जर्सी खेळाडू. 2 3 अशी गुणसंख्या. 2 3 अजून 1 पॉइंटचं लीड यंग बॉईज संघाकडे. पहिला सेट प्रगतीवर आहे आणि सर्व्हिस गेलेली अवे गणेश जांभळे. पॉइंट भेटतोय तो यंग बॉईज संघाला. 4 2 4 2. परत एकदा रवी उत्कृष्ट फटका 2 ब्लॉकला मात करून बॉल मारला. थर्ड पास झालेला आहे. परत एकदा डिफेन्स रवी यांची लिफ्ट आणि उत्कृष्ट ब्लॉक आहे विनायक यांच्याकडनं. सुवेल यांचा काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न मात्र तो फेटाळून लावला. पॉइंट भेटतो यंग बॉईज संघाला. मुकेश यांच्याकडे सर्व्हिस. परत एकदा उत्कृष्ट फटका अथर्व डाबळे यांचा. ब्लॉक करण्याचा प्रयत्न होता मिनार यांचा मात्र तो असफल. पॉइंट भेटतो एडीबीसी संघाला. 3 5 3 5 2 पॉइंटचा लीड. अतितडीचा आणि चुरशीचा असा पहिला सेट प्रगतीवर आहे. उत्कृष्ट अशी लीड त्याचा फायदा उचलला तो मिनार आणि गौरांग. तृतीय बंधूंमध्ये चांगली बॉन्डिंग बघायला भेटली. चांगला ताळमेळ बघायला भेटला. पॉइंट भेटतो यंग बॉईज संघाला. 6 3 6 3 3 पॉइंटचा लीड यंग बॉईज संघाला. कालच्या सत्रामध्ये महालक्ष्मी गुवारबाव या संघाला एक अतितडीचा चुरशीचा 3 सेट मध्ये सामना गेला होता. या सामन्यामध्ये नमवून सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला यंग बॉईज संघ तेज प्रकाश आलिमवाडी या संघाला 3 सेट मध्ये 2 सेट मध्ये घरात करून सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला. उत्कृष्ट अशी टेकन मधली जाईल. उत्कृष्ट पास झालेला आहे. परत एकदा साहिल चाटविलकर तेवढं चांगला प्रत्युत्तर ब्लॉकच्या स्वरूपामध्ये. पॉइंट भेटतोय तो यंग बॉईज संघाला. 8 3. उत्कृष्ट टेकन अटॅकिंगचा थोडा कमी संघ. पॉइंट भेटतोय
त्याच रिदम मध्ये त्याच लयात पहिला सेट प्रगतीवर खेळतात काय? उत्कृष्ट टेकन, चांगला प्रयत्न होता वरुण यांचा, मात्र तो चांगला कमबॅक केलाय तो एलबीसी संघाने. 4-9 अशी गुणसंख्या, अजूनही 5 पॉइंटचा लीड तो एलबीसी यंग बॉईज संघाकडे. उत्कृष्ट फटका, परत एकदा पॉइंट भेटतोय तो फाइव 10 5-10 परत एकदा मीना 5-10. ॲडमननी बॉल बघायचंय. संख्या या स्पर्धेचा प्रथम पारितोषिक रोख रक्कम 15,555 व आकर्षक चषक ईश्वर कैलासवासी ईश्वर वसंत चव्हाण यांच्या स्मरणार्थ विजय मनोहर चव्हाण यांच्याकडून, तसेच द्वितीय पारितोषिक रोख रक्कम उत्कृष्ट अशी प्रेस चषक कैलासवासी ईश्वर वसंत चव्हाण यांच्या स्मरणार्थ विजय मनोहर चव्हाण यांच्याकडून सुहेल यांच्याकडे सर्व्हिस, मिनार यांचा उत्कृष्ट असा पास. बघता एकदा वरुण चांगली कामगिरी करताय. सेमी फायनलच्या सामन्यामध्ये पण एक चांगली झुंज बघायला भेटली होती वरुण. या व्हॉलीबॉलच्या सीझन मध्ये एक चांगल्या फॉर्म मध्ये खेळतोय हा यंगस्टर वरुण, एलबीसी यंग बॉईज संघाकडनं खेळतोय. आणि अनुभवी असा खेळाडू गणेश जांभळे फ्रंट पोझिशन वरना, ब्लॉकचा आणि बॉलचा काही ताळमेळ नाही. सावंत यांचा चांगला प्रयत्न मात्र असफल. वरुण एक चांगल्या लयामध्ये, एक चांगल्या फॉर्म मध्ये वरुण खेळतोय. पॉइंट भेटतो यंग बॉईज संघाला. 12-7. आता मात्र 5 पॉइंट लीड आणि खरा प्रयत्न मुकेश यांचा. डिफेन्स मायनस होता, प्लेस टाकण्याचा प्रयत्न. 8-12 अशी गुणसंख्या. 8-12. गौरांग फ्रंट पोझिशन वर उत्कृष्ट अशी गौरांग फ्रंट पोझिशन ज्यासाठी ते प्रसिद्ध आहेत तो गेम बघायला भेटला. गौरव यांच्याकडनं 12 नंबर जर्सी घातलेला खेळाडू यंग बॉईज संघाचा लिफ्टर, तसेच उमेश सावंत उत्कृष्ट लिफ्ट, काउंटर अटॅक. रवी रवी एलबीसी संघाकडनं अजूनही 4 पॉइंटचं लीडचा पाठलाग करतो एलबीसी संघ. यंग बॉईज संघाकडे 4 पॉइंटचं लीड. कालच्या अतिथडीच्या सामन्यामध्ये महालक्ष्मी कुवारगाव संघाला नमवून हा संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. चालू सामना एलबीसी विरुद्ध यंग बॉईज. उत्कृष्ट फटका, परत एकदा ब्लॉक करण्याचा प्रयत्न सफल. गडपास झालेला आहे, चांगली रॅली बघायला भेटते. उत्कृष्ट असा डिफेन्स, परत एकदा प्रथमेश सुरे या खेळाडूला सारखी आहे. 14-9 14-9. 9 नंबर जर्सी घातलेला खेळाडू प्रथमेश सुरे. एक अतिशय चपळाईचा व बुद्धिमत्तेचा खेळ ह्या खेळाडूकडनं बघायला भेटेल. एक चपळ खेळाडू रत्नागिरी जिल्ह्यातील म्हणून नावाजला जातो. उंची कमी पण त्याची कीर्ती भरपूर आहे.
व्हॉलीबॉल क्षेत्रामध्ये परत एकदा प्रथमेश सुरे काउंटर पोझिशनला 9 नंबर जर्सी घातला उत्कृष्ट अशी प्लेस मात्र ती प्लेस उचलण्यास सफल आणि गणेश जांभळे 11 नंबर जर्सी घातलेला खेळाडू गणेश जांभळे उत्कृष्ट स्मॅशर नावाचा जातो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काउंटर अटॅक तशी चांगली तटस्थ ब्लॉक हँड बघायला भेटेल आपल्याला या गणेश जांभळे यांच्याकडनं एलबीसी संघाचा स्पर्धेचा उत्कृष्ट फटका विनायक यांचा 8 नंबर जर्सी घातलेला खेळाडू प्रथमेश सुवरे काउंटर पोझिशनला बॉल मारण्याचा प्रयत्न चांगला आता मात्र रवीचा बॉल गेलाय अवे पॉइंट भेटतोय तो एलबी फायदा मिनार जिम्मेदारी या यंग संघाची उत्कृष्ट अशी सर्व्हिस मुकेश संगरे यांची परत एकदा सुवेल मारण्यात असफल फटका चांगला होता बॉल मारला नेटामध्ये पॉइंट भेटतोय तो यंग संघाला 10-17-10 एकतर्फी अशी झुंज देत आहेत ती यंग संघ या पहिल्या सेट मध्ये 11-17 अशी गुणसंख्या 11-17 अशी गुणसंख्या 6 पॉइंटचा लीड थर्ड पास झालेला आहे परत एकदा उत्कृष्ट फटका तेवढं चांगलं प्रत्युत्तर ब्लॉकॅनच्या स्वरूपामध्ये परत एकदा प्रथमेश सुवरे विनायक 8 नंबर जर्सी घातलेला खेळाडू उत्कृष्ट अशी टॅपिंग केली होती साई साठवणकर बॉल मारण्याचा प्रयत्न गौरू उत्कृष्ट दिलीप आणि विनायक यांचा चांगला फटका पॉइंट भेटतोय यंग संघाला ब्लॉक करण्याचा प्रयत्न मध्ये घेतात विनायक 8 नंबर जर्सी घातलेला खेळाडू प्रथमेश सुवरे 9 नंबर जर्सी घातलेला खेळाडू यंग संघाचा एक चांगला फॉर्म बघायला भेटतोय पहिल्या सेट मध्ये चांगली खेळी बघायला भेटते तर बघा एलबीसी संघ कमबॅक करतोय काय साहिल साठविलकर यांच्यावर दारोमदार आहे या अटॅकिंगची एलबीसी संघाची उमेश सावंत असे अनुभवी असे गिफ्ट या संघाला लाभलेले आहेत या अनुभवाचा गणेश जांभळे या संघाला लाभलेला या अनुभवाचा फायदा उचलतात का बघूया पहिला सेट प्रगतीवर आहे 12-18 अशी गुणसंख्या बलाढ्य असे संघ रत्नागिरी जिल्ह्यातील दोन्ही नावातले उत्कृष्ट फटका परत एकदा वरुण याला काही तोड नाही वरुणला ब्लॉक करण्याचा प्रयत्न होता मात्र असफल आपल्या प्रत्येक फटक्याला एक पॉइंट घेऊन देतोय तो वरुण संख्येत भर पडते ते यंग संघाच्या 19-12 19-12 सुवेल यांचा वॉशआउट बॉल मारण्याचा प्रयत्न सफल ठरला पॉइंट भेटतोय एलबीसी संघाला 13-19 13-19 अजूनही 6 पॉइंटचा लीड एलबीसी संघ लीडचा पाठलाग करतायत उत्कृष्ट अशी खेळी करतायत ती यंग संघ अजूनही 6 पॉइंटच्या लीडवर आहेत उत्कृष्ट फटका परत एकदा वरुण यांचा डिफेन्स घेण्यास सफल पण याला वरुण उत्कृष्ट फटका 2 ब्लॉकला मात करून बॉल मारला डिफेन्स घेण्यास सफल पॉइंट भेटतोय तो वरुणला पॉइंट भेटतोय यंग संघाला करण्यात येतो 20-13 अशी गुणसंख्या लीड उत्कृष्ट अशी प्लेस आता मात्र अनुभवाचा पुरेपूर फायदा उचललाय दिशा दाखवली आणि आपल्या संघाला आपल्यातर्फे चांगला पॉइंट घेऊन सुरू घेऊन दिला उत्कृष्ट फटका परत एकदा मात्र नेट टच झाले उत्कृष्ट फटका संघाला
या सीझन मध्ये एका उत्कृष्ट फॉर्म मध्ये खेळतात. 2 ब्लॉकला मात करून बॉल मारण्याचा प्रयत्न रवी यांचा. परत एकदा प्रथमेश सोरे 15 फर्स्ट सेट मध्ये सेकंड टाइम ऑफ एलबीसी संघाचा. अजूनही पहिला टाइम ऑफ घेतला होता त्या टायमिंगला 5 पॉइंटचा लीड होता आणि आता मात्र सेकंड टाइम ऑफ घेतलाय. 7 पॉइंटचा लीड आहे. 22-15 अशी संख्या आहे. पहिला सेट प्रगतीवर आहे. 25-25 15 पॉइंटचे 3 सेट खेळले जातील. खात्यामधील 2 टाइम ऑफ ची समाप्ती होते जी एलबीसी संघाच्या नंतर सामन्याला सुरुवात होते. चांगले टेकन परत एकदा प्रथमेश सोरे उत्कृष्ट फटका तैनानं बॉल मारलेला पॉइंट भेटतोय. तो यंग बॉईज संघाला 23-15. त्याला सांग सॉंगचा ऑडिओ नको टाकू. 23-15 सॉंगचा ऑडिओ इथं नको टाकू लाईव्ह. ब्लॉक करण्याचा प्लेस टाकण्याचा प्रयत्न होता मात्र असफल. पॉइंट भेटतोय. परत मुकेश यांची उत्कृष्ट प्लेस. चपळाईचा आणि बुद्धिमत्तेचा खेळ बघायला भेटला. सेट पॉइंटची घोषणा होते ती यंग बॉईज संघाकडून पहिल्या सेट मध्ये. गौरव यांच्याकडे सर्व्हिस. अथर्व यांच्याकडे उत्कृष्ट डिफेन्स. जांभळे यांचा चांगला प्रयत्न आणि ब्लॉक करण्याचा प्रयत्न होता. प्रथमेश सोरे यांचा मात्र नेट टच झाले. पॉइंट भेटतोय तो एलबीसी संघाला. 18-24 18 सेट पॉइंट. एका पॉइंटची आवश्यकता यंग बॉईज संघाला हा सेट आपला नावावर करण्यासाठी. प्रथमेश सोरे बॉल मारला अवे होता मात्र नेट टच झाले. अथर्व ढापळे पॉइंट भेटतोय तो यंग बॉईज संघाला आणि अशा तऱ्हेने पहिला सेट 25-18 अशा फरकाने आपल्या नावावर केला. सामन्यामध्ये 1-0 अशी बढत घेतली. एकतर्फी अशी झुंज बघायला भेटली या सेट मध्ये. बघूया सेकंड सेट मध्ये कमबॅक करतायत काय एलबीसी संघ आणि या सेट मध्ये कमबॅक करणे एलबीसी संघाला गरजेचं आहे जर या सामन्यामध्ये कायम राहण्यासाठी आणि हा सेट आपलं नाव करणं गरजेचं आहे. या सामन्यामध्ये विजयी होण्यासाठी ते यंग बॉईज संघाला या लयामध्ये याच फॉर्म मध्ये याच रिदम मध्ये खेळतात का बघूया यंग बॉईज संघ. एक चांगला गेम बघायला भेटेल या व्हॉलीबॉल सर्व रसिक प्रेक्षकांना. सेकंड सेट प्रगतीवर आहे. सेकंड सेट ला सुरुवात होईल. पहिला सेट 25-18 फरकाने जिंकला होता तो एलबीसी संघाने. एकतर्फी अशी झुंज देऊन या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करेल. सुरुवात होते. दुसऱ्या सेटला सुरुवात होते. चालू सामना संपल्यानंतर यानंतर होणारा पुढील सामना
संघर्ष सोमेश्वर विरुद्ध भगवती स्पोर्ट्स या दोन्ही संघाचा संघ नाही करण्यात दक्षता घ्यायची. लगेचच चालू सामना संपताना परत उत्कृष्ट प्लेस गणेश जांभळे यांची एक चांगली रॅली बघायला भेटते. एका पॉइंट साठी झुंज होते. या सेकंड सेट मध्ये कायम राहण्यासाठी एलबीसी संघाला खरा फटका सुवेल यांचा 7 नंबर जर्सी उत्कृष्ट अशी सर्व्हिस मुकेश यांची. परत एकदा गणेश जांभळे टॅप केलेला आहे. प्रथम सुवळे आता मात्र उत्कृष्ट फटका. परत एकदा 4-2 अशी गुणसंख्या. उत्कृष्ट अशी टॅपिंग, तेवढी चांगला डिफेन्स. परत एकदा बघा यंग बॉईज संघ आपल्याला वारंवार पॉइंट भेटतो यंग बॉईज संघाला. पाच 2 अशी गुणसंख्या. मुकेश यांची उत्कृष्ट अशी सर्व्हिस. उमेश सावंत यांची उत्कृष्ट लीड. त्याचा पुरेपूर फायदा उचलला सुवेल यांनी. 2 ब्लॉकला मात करून प्रथमेश सुवरे बॅक काउंटर वरना चांगला प्रयत्न सफल ठरलाय. पॉइंट भेटतो पण झाड म्हणून नावाचा जातो रत्नागिरी जिल्ह्यातील. खराब असा डिफेन्स. तिचा थर्ड पास झालाय. परत एकदा वरून यांचा चांगला फटका. सफल पॉइंट भेटतोय तो यंग बॉईज संघाला. प्रथमेश सुवरे यांच्याकडे सर्व्हिस. 7-3 अजूनही 4 पॉइंटचा लीड. तो यंग बॉईज संघाने लीडचा पाठलाग करतायत. तो एलबीसी संघ तो सेकंड सेमीफायनल सामना या स्पर्धेचा. तो भगवती स्पोर्ट्स विरुद्ध संघर्ष सोमेश्वर. दोन्ही संघाच्या संघनायकांची दक्षता घ्यायची. लगेचच
मैदानाचा ताबा घ्यायचाय आणि पॉइंट भेटतोय तो एलबीसी संघाला. एक जोरदार फटका बघायला भेटला तो सुवेल यांच्याकडनं. दिला एक चांगला पॉइंट घेऊन दिला आपल्या संघाला. 4-8 4-8 अजूनही 4 पॉइंटचा लीड. उत्कृष्ट फटका मिनार यांचा. 1 हँड इन दी प्लेस. चांगली खेळाडूवृत्ती बघायला भेटली. उत्कृष्ट फटका परत एकदा चांगलं प्रत्युत्तर डिफेन्स घेण्याचं होतं ते. विनायकची सर्व्हिस टाइम अप नंतर सामन्याला सुरुवात होते. साहिल साटविलकर आणि काहीशी जमले. उत्कृष्ट लीडचा पाठलाग करतो एलबीसी संघ. 6-11 परत एकदा वरुणच्या फटक्याला काउंटर पोझिशन वर ना एक चांगली कामगिरी करतोय वरुण. ब्लॉकिंगच्या सर्व पण चांगली कामगिरी करतोय वरुण. सर्व्हिस वरुण यांच्याकडे उत्कृष्ट सर्व्हिस. सौरभ यांचा उत्कृष्ट डिफेन्स. चांगली प्लेस अँड थर्ड पास झालेला मात्र पॉइंट भेटतोय तो एलबीसी संघाला. सेवन 12 7-12 एलबीसी संघाचे एक्स्ट्रा थोडेसे मागे. पॉइंट भेटतोय तो यांचा उत्कृष्ट प्रयत्न आणि गणेश जांभळे यांनी पुरेपूर फायदा. दहा 12 अशी गुणसंख्या. आता मात्र चांगला कमबॅक केलाय. चांगली झुंज बघायला भेटते सेकंड सेट मध्ये. 6 पॉइंटचा लीड होता यंग बॉईज संघाकडे. तो लीडचा पाठलाग करून
परिसरामध्ये आदिवासी काळोजा रत्नागिरी जिल्ह्यातील संघ आहे. मात्र खराब अशी सर्व्हिस टाइम ऑफ नंतर सामन्याला सुरुवात झाली आणि अथर्व यांची खराब सर्व्हिस पॉइंट भेटतोय तो यंग बॉईज संघाला 13-10 13-10 गौरव यांची सर्व्हिस उत्कृष्ट डिफेन्स तो गणेश यांचा परत एकदा चांगला फटका आणि पॉइंट भेटतोय त्यांच्याकडनं गणेश हे चांगल्या फॉर्म मध्ये खेळत आहेत या सेकंड सेट मध्ये चांगला प्रयत्न साईड 4 पॉइंटचा लीड 15-11 15-11 आणि सुवेल यांचा खराब फटका मुकेश यांची उत्कृष्ट अशी सर्व्हिस तेवढं चांगलं प्रत्युत्तराच्या सर्व्हिसच्या डिफेन्सच्या स्वरूपामध्ये सौरभ यांचा तेवढं चांगला लिफ्टिंग तेवढी चांगला फटका गणेश दाबळे यांचा प्रथमेश सुबरे उत्कृष्ट फटका ब्लॉकला मात करून बॉल मारला थर्ड लाईनवरना प्रयत्न यशस्वी परत एकदा मिनार चांगली रॅली बघायला भेटते एक एका पॉइंटशी झुंज गणेश दाबळे आणि रवी यांचा जोरदार फटका ब्लॉकला आणि बॉलला 16 कोस्ट गार्ड इथे कर्मचारी म्हणून आहेत रवी 13 नंबर जर्सी घातलेला खेळाडू एलबीसी संघातील चांगल्या खेळाचं प्रदर्शन इकडे बघायला भेटते रवी कडनं परत एकदा मिनार 2 ब्लॉकला मात करून बॉल मारलाय डिफेन्स घेण्यात असबल पॉइंट भेटतो सतरा 12 17-12 5 पॉइंटचा लीड 17-12 17-12 आणि उत्कृष्ट फटका मिनार यांचा ब्लॉक करण्याचा प्रयत्न होता साहिल साडविलकर यांचा मात्र ब्लॉक आणि हितेश त्यांना बाजूला कर प्रथमेश सुबरे यांच्याकडे सर्व्हिस उत्कृष्ट फटका तेवढी चांगली टेकन प्रथमेश सुबरे यांच्याकडनं थर्ड पास झालेला आहे चांगला डिफेन्स आणि चांगला फटका तो साहिल साडविलकर 13-18 अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे मान्यवर साहेब या व्यासपीठावर या मैदानाच्या परिसरामध्ये आगमन झाले आहे अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे माने साहेब त्यांचं आगमन झालेलं आहे अशी काय बघायला भेटली या प्रथमेश सुबरे यांच्याकडनं आणि तेवढं चांगलं प्लेस हँड परत एकदा मायनर डिफेन्सचा पुरेपूर फायदा उचलला सुवेल यांनी पॉइंट भेटतो
खराब सर्व्हिस सुवेल यांची. वीस 14 अशी 20-14 अशी गुणसंख्या. उत्कृष्ट ब्लॉक अँड मुकेश आणि वरुण यांच्यामध्ये साईड साडुलकर यांचा चांगला प्रयत्न होता, तो असफल ठरवला. परत एकदा मुकेश, उत्कृष्ट फटका, पॉइंट भेटतो यंग बॉईज संघाला. ब्लॉक करण्याचा प्रयत्न. चालू सामना संपल्यानंतर यानंतर होणारा पुढील सामना संघर्ष सोमेश्वर विरुद्ध भगवती स्पोर्ट. दोन्ही संघाच्या संघ नायकांनी दक्षता घ्यायची, लगेचच आपला संघ मैदानामध्ये हजर करायचंय. उत्कृष्ट प्लेसमेंट आणि उत्कृष्ट त्याला प्रत्युत्तर म्हणून मुकेश यांच्याकडनं प्लेसमेंट. चांगली डिफेन्स. चालू सामना प्रगतीवर आहे. 22-14 अशी गुणसंख्या घेतलाय. सेकंड सेट मध्ये तो एलबीसी संघाने आणि बलाढ्य अशी लीड आहे ती 8 पॉइंटची ती यंग बॉईज संघाकडे. 3 पॉइंटची आवश्यकता, 3 पॉइंटची आवश्यकता हा सामना आपला नावावर करण्यासाठी यंग बॉईज संघाला आणि फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी 3 पॉइंटची आवश्यकता. सुवेल बाहेर झालेले आहेत आणि दानंबद्दल स्वीकारलेला खेळाडू साईड आणि उत्कृष्ट फटका. पंधरा 22. उत्कृष्ट फटका. परत एकदा पॉइंट भेटतो तो. उत्कृष्ट टेकन विनायक यांची. एवढी चांगली टेकन. साईड साडुलकर यांची थर्डलॅंड बॉल मारलाय आणि उत्कृष्ट अशी ब्लॉक आहे. उत्कृष्ट फ्रंट पोझिशन वर मुकेश आणि प्रथमेश सुवरे. उत्कृष्ट ब्लॉक आहे. एका पॉइंटची आवश्यकता हा सामना नावावर करण्यासाठी यंग बॉईज संघाला आणि फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. परत एकदा मुकेश एवढं चांगलं प्रत्युत्तर ब्लॉकॅनच्या स्वरूपामध्ये. 19-20.
आणि उत्कृष्ट फटका परवेचा आणि उत्कृष्ट फटका